नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राज्यसभा विभाग की भविष्य की कार्य योजना कर विपक्ष पर तीखे तंज और राजनीतिक समीकरण को लेकर एक अहम बयान दिया है। उन्होंने स्पष्ट किया कि राजस्व प्रशासन में बदलाव के लिए 350 से अधिक सुधार प्रस्तावित किए गए हैं। वहीं उद्धव ठाकरे, संजय राउत, जितेंद्र आव्हाड से लेकर बच्चू कडू और शरद पवार तक हर किसी पर निशाना साधते हुए उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं, उद्धवजींना कोणासोबत जायचं, शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्याला ठरवू द्या। आमचे ठरलंय की आमची महायुती ठरली आहे। आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 51% लढाई आम्ही जिंकणार आहोत। धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। समज देण्यात नाही, मला असं वाटतं की मेघनाताई बोर्डीकर माझ्याशी बोलल्या, त्यांनी म्हटलं की माझं जे स्टेटमेंट आहे ते तोडून मोडून दाखवण्यात आलं आणि तोडून मोडून दाखवल्यामुळं त्या ठिकाणी वाद तयार झाले। मला वाटतं मी त्यांच्याशी उद्या बोलणार आहे आणि काही चूक झाली असेल तर ते स्पष्ट करतील, पण मी त्यांच्याशी बोलणार आहे उद्या। नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे शिवसेनेचे आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत, मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार शिंदे साहेबांना आहे। त्यामुळे त्यांनी त्या नियुक्त्या केल्या असतील त्यात काही वावगं नाही। महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसेसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला पाहिजे। एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे। आमच्या सर्व एडीओनी आठवड्यात एक दिवस कुठल्या तरी गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे, जेणेकरून जे मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे तक्रारी जातात त्या तक्रारी कमी होतील। शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठलं आहे? ज्या दिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्याला येणार नाही, ज्या दिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही, तो खरा महसूलचा चांगला दिवस आहे। आणि तेच सांगितलं आम्हाला की पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला असं महसूल खातं करायचं आहे की कुठलाही शेतकरी, कुठलाही व्यक्ती हा महसूल मंत्र्याला भेटणारच नाही। म्हणजे चहा पाण्याला भेटेल पण तक्रार घेऊन येणार नाही, असं महसुली प्रशासन तयार करावं अशा सूचना मी दिल्या। नाही, मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही। या राज्यामध्ये अनेक लोक बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही। मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे, अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले। त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही। म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूसाठी थोडी आहे। अनेक आंदोलन चालू आहे रोज आणि सभागृहाच्या बाहेर बसून आंदोलन केलंय कितीतरी आमदारांनी। जे सभागृहात मांडायला पाहिजे ते न मांडता विरोधी पक्षाचे लोक सभागृहाच्या बाहेर त्या ठिकाणी फलक घेऊन बसलेले होते। ही जी नौटंकी आहे, उलट तर बच्चू कडूंनी सांगितलेल्या संपूर्ण बैठका मी घेतल्या आणि पुढे घेणार आहे। पुढच्या 15 ऑगस्ट नंतर जेवढ्या बैठका माझ्या अध्यक्षतेखाली बच्चू कडून सांगितलेल्या प्रश्नाच्या झाल्या होत्या त्या सर्व बैठका पुन्हा होणार आहे। आणि आपण निर्णय घेतला ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांचे 2,500 रुपये महिना केला। कर्ज माफ करण्याकरता त्यांनी शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती गठीत केली। ते बच्चू कडूंनी जे जे त्या ठिकाणी सरकारला सुचवलं, सरकार त्यावर काम करत आहे। आणि माझ्या कालच्या बोलण्याचं संपूर्ण तात्पर्य या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या नौटंकीबाज आंदोलनाच्या बद्दलचं होतं, हे महत्त्वाचं आहे।